नमस्कार. आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा प्रॅक्टिस प्रॉब्लेममधील प्रॉब्लेम नंबर 9 बघत आहोत. तो आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम असा आहे, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ वैभव, संजय अँड संतोष. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. Liabilities, capital accounts, Vaibhav 36,000, Sanjay 27,000, creditors 12,000, bank overdraft 18,000. Assets, machinery 6,000, goodwill 9,000, stock and debtors 57,000, profit and loss account 18,000, संतोष कॅपिटल 3,000 आणि बेरीज आहे 93,000. Santosh is declared insolvent, so firm is dissolved and assets realized as follows. First, stock and debtors rupees 54,000, goodwill nil, machinery at book value. Second, creditors allowed discount at 10%. Third, Santosh could pay only 25 paise in rupee of the balance due. Profit sharing ratio was 8:4:3. A contingent liability against the firm rupees 9,000 is cleared. Give ledger account to close the books of the firm. या ठिकाणी वैभव, संजय आणि संतोष हे पार्टनर्स आहे. त्यापैकी संतोष हा इन्सॉल्वंट झालेला आहे आणि त्याचा बॅलन्ससुद्धा हा डेबिट बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. मग आपण प्रथम ॲसेट्स लायबिलिटी ह्या ट्रान्सफर करून घेऊया. मग आता या ठिकाणी जी पहिली एंट्री होते ती होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. आता ॲसेट्स आहेत मशिनरी, $6,000, goodwill $9,000, stock and debtors $57,000 आणि मग टोटल ॲसेट्स ट्रान्सफर होत आहेत 72,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग आता हा ॲक्युम्युलेटेड लॉस आहे कारण त्याचा बॅलन्स डेबिट बॅलन्स आहे आणि मग डेबिट बॅलन्स असल्यामुळे तो आपण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग रेशो आहे पार्टनर्सचा 8:4:3. म्हणजे ह्या लॉसमधील 8वा भाग आपण देणार आहोत वैभवला, 4था भाग देणार आहोत संजयला आणि 3रा भाग देणार आहोत आपण संतोषला. मग आता वैभवला येणार आहेत 9,600, संजयला येणार आहेत 4,800 आणि संतोषला येणार आहेत 3,600. हे आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार डिवाइड केलेले आहेत. त्यानंतर संतोष कॅपिटल अकाउंट. संतोष कॅपिटलचा डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000. त्यानंतर लायबिलिटी आपण
ट्रान्सफर करणार आहोत. मग लायबिलिटी ट्रान्सफर करताना सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट आणि मग एंट्री होते बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट. मग लायबिलिटी इथे एकच आहे, क्रेडिटर्स 12,000. त्यानंतर कॅपिटल अकाउंट वैभव 36,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन संजय 27,000 आणि संतोषचा डेबिट बॅलन्स आपण लिहिलेला आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजेच इथे त्याला आपण अधिकर्ष सवलत म्हणतो. म्हणजे बँकेचा क्रेडिट बॅलन्स आहे आणि तो आपण क्रेडिट साईडला मांडणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन इंटू ब्रॅकेट ओव्हरड्राफ्ट आणि तो आहे 18,000. म्हणजे अशा पद्धतीने आपण ॲसेट्स आणि लायबिलिटी ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. संतोष इज डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट. संतोष हा इन्सॉल्वंट झालेला आहे, म्हणजेच त्याची लायबिलिटी जास्त आणि ॲसेट्स कमी आहेत. डेबिट बॅलन्स त्याचा येतो आहे. सो फर्म इज डिझॉल्व्ड अँड ॲसेट्स रिलाइज्ड ॲज फॉलोज. मग ॲसेट्स रिलाइज्ड केलेले आहेत. स्टॉक अँड डेटर्स ₹54,000. गुडविल नील आहे, म्हणजे त्याचा आपण विचार करणार नाही. मशनरी ॲट बुक व्हॅल्यू, मशनरीची व्हॅल्यू आहे 6,000. मग आता त्याची एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. इंटू ब्रॅकेट ॲसेट्स आणि त्याची रक्कम आहे 60,000. मग बँक टू रिलायझेशन बाय बँक अकाउंट स्टॉक अँड डेटर्स 54,000. मशनरी 6,000 आणि मग टोटल ॲसेट्स रिलाइज झालेले आहेत 60,000. पुढे क्रेडिटर्स अलाउडेड डिस्काउंट ॲट 10%. क्रेडिटर्सवरती डिस्काउंट अलाउड केलेला आहे 10%. मग क्रेडिटर्स आहेत 12,000. मग 12,000 त्याच्यावरती 10% होतात 1,200. म्हणजे एवढी रक्कम आपण कमी दिलेली आहे. मग त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट क्रेडिटर्स आणि मग क्रेडिटर्सची अमाऊंट पेड केलेली आहे आपण 10,800. डिस्काउंट आपण लेस केलं आणि मग रिलायझेशन टू बँक बाय रिलायझेशन अकाउंट क्रेडिटर्स आणि मग अमाऊंट पेड केली 10,800. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे संतोष कुड पे ओनली 25 पैसे इन रुपी ऑफ द बॅलन्स ड्यू. पण त्याच्या अगोदर आपण जी 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे किंवा जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे
ती आपण बघूया. अ कॉन्टिंजंट लायबिलिटी अगेन्स्ट द फर्म ₹9,000 इज क्लिअर्ड. जी कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे ती कॉन्टिंजंट लायबिलिटी पेड केलेली आहे ₹9,000 आणि मग त्याची एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट कॉन्टिंजंट लायबिलिटी आणि ती पेड केलेली आहे 9,000. मग रिलायझेशन टू बँक बाय रिलायझेशन कॉन्टिंजंट लायबिलिटी ₹9,000. यानंतर आपण जी तिसरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ती आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की संतोष कुड पे ओनली 25 पैसे इन रुपी ऑफ द बॅलन्स ड्यू. मग आता आपण सपोर्टेड वर्किंगमध्ये बघूया. संतोष कुड पे 25 पैसे. पण याच्या अगोदर आपल्याला विद्यार्थ्यांना रिलायझेशन अकाउंट हे क्लोज करावयाचं आहे. मग रिलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना आपण जर बघितलं तर डेबिटची टोटल ही जास्त येते आणि मग डेबिटची टोटल जास्त येते म्हणजेच इथे डेबिट बॅलन्स आहे आणि लॉस होताना आपल्याला दिसतो आहे. मग टोटल होते 91,800. आणि तो लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत लॉस. आणि मग लॉस होतो इथे 19,800. आणि मग हा लॉस आपण तीनही पार्टनर्सला देणार आहोत. वैभव 8/15, संजय 4/15 आणि संतोष 3/15. आणि मग वैभवला लॉस जो आहे तो मिळतो आहे 10,560. संजयला मिळतो आहे 5,280 आणि संतोषला मिळतो आहे 3,960. हा जो लॉस आहे हा लॉस आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार हा दिलेला आहे. आणि मग हा लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत टू रिलायझेशन अकाउंट इंटू ब्रॅकेट लॉस. आणि मग लॉस आहे 10,560 वैभवला, संजय 5,280 आणि संतोष 3,960. मग आता या ठिकाणी आपण लॉस आहे तो ट्रान्सफर केलेला आहे. आणि मग लॉस ट्रान्सफर केल्यानंतर आपण जी तिसरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ती आपण करणार आहोत. संतोष कुड पे ओनली 25 पैसे इन रुपी ऑफ द बॅलन्स ड्यू. मग आता संतोषला किती पैसे एकूण पेड करायचे आणि त्यापैकी
25% पैसे जे आहे ते मिळालेले आहेत. मग संतोषच्या डेबिट बॅलन्सची जर आपण टोटल केली तर ती येते 10,560. मग आता संतोषची जी एकूण अमाऊंट आहे डेबिट साइड ऑफ संतोष कॅपिटल अकाउंट इज इक्वल टू 10,560. आणि मग याच्या आपल्याला 25% अमाऊंट काढायची आहे. मग आपण त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन करूया. 10,560 इंटू 25/100, कारण 25 पैसे अमाऊंट कवर्ड झालेली आहे. आणि मग हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं 2,640. म्हणजेच 2,640 एवढी जी रक्कम आहे ती रक्कम संतोषकडनं मिळालेली आहे. मग संतोषकडनं एवढी रक्कम जी मिळाली त्याची आपण जर्नल एंट्री करणार आहोत. बँक अकाउंट डेबिट टू संतोष कॅपिटल अकाउंट. संतोष कॅपिटल अकाउंट 2,640 आणि बँक टू संतोष कॅपिटल बाय बँक अकाउंट 2,640. म्हणजेच आता आपल्याला इथे संतोष किती अमाऊंट देऊ शकत नाही हे बघावयाचं आहे. मग संतोषची कॅपिटल डिफिशियन्सी आपल्याला काढायची. संतोष कॅपिटल डिफिशियन्सी इज इक्वल टू डेबिट बॅलन्स मायनस क्रेडिट बॅलन्स. मग आता संतोषचा डेबिट बॅलन्स आहे 10,560 इथे आपल्याला मिळालेलं आहे आणि क्रेडिट आहे त्याचे 2,640. आणि मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते ती 7,920. म्हणजेच ही जी डिफिशियन्सी आहे ही डिफिशियन्सी हे दोघं पार्टनर पेड करणार आहेत. मग दोघं पार्टनर पेड करत असताना संतोष आणि वैभव आणि संजय. मग वैभवचं प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, संजय आणि वैभवचं प्रॉफिट शेअरिंग आहे 8:4. म्हणजेच या दोघांचा शेअर होतो प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1. म्हणजेच या ठिकाणी ही जी 7,920 अमाऊंट आहे ती 2 भागांमध्ये देणार आहे वैभव आणि 1 भागामध्ये देणार आहे संजय. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर वैभव देणार आहेत 5,280 आणि संजय देणार आहे 2,640. आणि मग इथे आपण मांडणार आहोत. मग बाय वैभव कॅपिटल अकाउंट
मग आता वैभव पेड करणार आहेत 5280 आणि संजय पेड करणार आहे, संजय कॅपिटल अकाउंट 2640. म्हणजे अशा पद्धतीने संतोषचं अकाउंट जे आहे ते क्लोज होत आहे आणि मग त्याची एंट्री आपण करणार आहोत टू संतोष कॅपिटल अकाउंट संतोष कॅपिटल अकाउंट आहे 5280 आणि संजय कॅपिटल आहे 2640 आणि नंतर आपण वैभव आणि संजयचे अकाउंट क्लोज करणार आहोत. वैभव आणि संजयचे क्रेडिट बॅलन्स येतात ते म्हणजेच त्यांच्याकडे एक्सेस कॅपिटल शिल्लक आहे. मग टोटल होते 36,000 27,000 आणि मग हे जे एक्सेस कॅपिटल आहे ते आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. कॅल्क्युलेशन केल्यानंतर वैभवचा जो आपल्याला एक्सेस डिफरन्स मिळतो आहे तो आहे 10,560 आणि संजयचा आहे 14,280 आणि मग हा बॅलन्स आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत बाय वैभव कॅपिटल अकाउंट 10,560 संजय कॅपिटल अकाउंट 14,280 आणि मग आपण बेरीज केल्यानंतर डेबिट आणि क्रेडिटचे बँक अकाउंट हा टॅली होताना आपल्याला दिसतोय 62,640. क्रेडिटची टोटलसुद्धा येते 62,640. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडविला. प्रथम ॲसेट्स लायबिलिटी ट्रान्सफर केल्या, त्यानंतर ॲसेट्स ह्या रिलाइज्ड केलेल्या आहेत, क्रेडिटर्स पेड केलेले आहेत. त्यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल हे क्लोज केलं. त्याच्या अगोदर आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीसुद्धा क्लिअर केलेल्या आहेत आणि पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून जो लॉस येतो तो लॉस आपण ट्रान्सफर केलेला आहे. आणि लॉस ट्रान्सफर केल्यानंतर आपण संतोष जो इन्सॉल्वंट पार्टनर होता त्याची जी एक्सेस अमाऊंट बघितली आणि त्यातून त्यांच्याकडनं 25% अमाऊंट ही रिकवर्ड झालेली आहे, ती आहे 2,640. आणि मग जो बॅलन्स आला जो बॅलन्स आहे तो बॅलन्स हा जे शिल्लक पार्टनर किंवा जे कंटिन्यू पार्टनर आहे वैभव आणि संजय यांनी पेड केलेला आहे. मग वैभव आणि संजयचा बँक बॅलन्स जो आहे तो आपण ट्रान्सफर केला आणि अशा रीतीने बँक अकाउंट आपलं टॅली झालेलं आहे.